नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता गिरिजा आणि सायली यांच्या एका महत्त्वाच्या संभाषणानंतर जेव्हा सायली सगुणापर्यंत जाऊन पोहोचणार आहे, त्याच वेळेला आता सगुणाकडे गेल्यानंतर महिप्तविषयीची सगळी माहिती आता सायलीला मिळणार आहे आणि प्रिया ही कशा प्रकारे महिप्तचा शोध घेते आहे आणि प्रियावरतीच आता वॉच ठेवून अगदी शेतात ताखेने अर्जुन आणि सायली महिप्तला कसे गाठणार आहेत. प्रिया पण महिप्तच्याच मागे आहे आणि प्रियावरतीच आता डोळा ठेवून सायली अर्जुन कसे महिप्तला शोधून काढणार आणि महिप्तला पुन्हा पोलिसांच्या हवाली करणार आहे. तर इथे या महिप्त आणि प्रियाच्या बोलण्यावरूनच एक नवीन गोष्ट सायली अर्जुनला समजणार. त्यामुळेच आता प्रिया व महिप्त या दोघांची रवानगी जेलमध्ये कशी होणार हे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही महिप्तच्या पाठलाग म्हणजेच त्याच्याविषयी चौकशी करत करत सगुणापर्यंत पोहोचलेली आहे आणि सगुणा असं समजते की प्रिया ही महिप्तचीच कोणीतरी व्यक्ती आहे. त्यामुळे सगुणा तिच्यावर अत्यंत चिडली. मग या सगळ्या गोष्टीमुळे आता प्रियाच्या एकच लक्षात येत की सगुणा पण महिप्तची दुश्मन आहे. प्रिया विचार करते की जर आपल्याला या गावात महिप्तला संपवायचं असेल तर मात्र सगुण्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो, कारण की जर आपण महिप्तला या ठिकाणी मारायचं ठरवलं तर सगुणा नक्कीच आपल्याला काहीतरी मदत करू शकते. जर समजा वेळेवर नागराज काका पोहोचला नाही तर मग सगुणाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. सगुणा ही आपली नक्कीच काहीतरी मदत करू शकते. परंतु या सगळ्या गोष्टींमध्येच आता प्रिया असते की सगुणा अशी गोड गोड बोलून कसं आपलं काम काढून घ्यायचं. नंतर इथे आता गिरिजा हे हळदीचे सगळे विधी झालेले असतात. आता तिला चुडा वगैरे भरलेला असतो. त्यावेळेला अगदी नाराज असते. मग सायली तिला समजावते की तू आता नाराज का आहेस. तेव्हा सगुणा म्हणते की सायली, खरं तर सगळं आता व्यवस्थित झालंय. म्हणजे माझे वडील आणि माझा भाऊ हे अगदी व्यवस्थित आहेत, सेफ आहेत. या बंगल्या आता त्यांना काही लग्नाच्या वेळेला होऊ शकत नाही. परंतु मला एक काळजी वाटते, ते जरी माझ्या बाजूने असले, एक मैत्रीण आणि मोठी बहीण म्हणून तू माझ्या बाजूने आहे. परंतु मला एका गोष्टीची काळजी वाटते, ते म्हणजे माझी आईसारखी असणारी माझी मावशी. ही मावशी माझ्या लग्नाला नाही. तेव्हा मग सायली म्हणते की मावशी. तेव्हा ती सांगते की हो, माझी सगुणा मावशी, ती जर या लग्नाला असती तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं, कारण अगदी इथे असल्यामुळे मला खूप आनंद होतो. तीच खरं तर या घरात माझं लग्न करणं तिला मान्य नाहीये, कारण की तिला असं वाटतं की हे जे नागेश्वर आहेत ते अजिबात चांगले नाही, म्हणजे माझे सासरे. पण तिला मी कसं समजवू की खरंच या घरात लग्न करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट आहे आमचं. परंतु किती काही झालं तरीही ते कॉन्ट्रॅक्ट होणं हे माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. सायली, तुला पण माहीत असेल ना ग, तू पण हे जे लग्न केलं होतं अगोदर अर्जुन बरोबर, अर्जुन दादा बरोबर, ते लग्न पण तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस केलं होतस ना. मग तुझी तशी अडचण होती ना त्यावेळेला, म्हणून तर तूने लग्न केलं होतं. तेव्हा सायलीला सगळं आठवतं की बरोबर, म्हणजे अर्जुन सरांसोबत मी मधुभाऊंसाठी नाईलाजाने लग्न केलं होतं, त्यांचा जीव वाचवण्यासाठी. तशी स्थिती इथे गिरिजाची आहे. पण तिला एक विश्वास असतो की जसं माझं आणि अर्जुन सरांचं जमलं तसंच रुद्र आणि गिरिजा यांचं नक्कीच जमेल. म्हणून सायली ठरवते की आता सगुणाबरोबर बोलण्यासाठी जायचं, जेणेकरून गिरिजाची बाजू समजावून तिलाही लग्नाला आणता येईल. परंतु एक मोठा तिढा असतो, तो म्हणजे नागेश्वर आणि सगुणामध्ये दोघ जणही एक मोठे दुश्मन असल्यामुळे एकमेकांसमोर लग्नाला येणं हे जरा कठीणच असतं. उर्वशीचेही हात बांधले गेलेले असतात, कारण तिला दादासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं असतं की कोणत्याही विधींमध्ये लग्नाशिवाय तुला आता यायचं नाही. त्यामुळे उर्वशी ही जास्तच जरा आता गिरिजावरती चिडलेली असते. तर सगुणा तिची समजूत काढण्यासाठी सायली आलेली असते
आता सायली सगुणाचा पत्ता घेऊन त्या तिथे पोहोचलेली असते. खरं तर सायली तिथे पोहोचल्यावर सगुणा म्हणते की म्हणजे तू कोण ग आता आली. तेव्हा सायली म्हणते की मला जरा महत्वाचं बोलायचं. तेव्हा सगुणा तिच्यावर चिडूनच म्हणते की आज काय नवीन नवीन मुलींनी माझ्या घरात यायला रांग लावली का. मी काय सांगितलं अगोदर माझा नंबर काढायचा, नंबर काढल्यानंतर मग माझ्याशी अपॉइंटमेंट घ्यायची आणि नंतर मग माझ्याशी बोलायला यायचं. तेव्हा सगुणा म्हणते की कळलं, चल हो बाजे बाजूला. तेव्हा मग सायली म्हणते की नाही मावशी, मी नंबर काढून बोलायला वगैरे नाही. मला तुम्ही ओळखलं नाही का, मी गिरिजाची लहानपणीची मैत्रीण सायली. हे ऐकल्यावर आता लगेचच सगुणा तिच्याकडे बघत राहते आणि म्हणते की अच्छा सायली, तू इथे कशासाठी आली आहेस? तुला गिरिजाने पाठवली आहे का? तेव्हा मग ती म्हणते की हो मावशी, मला खरंच तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती विचारते की कशाबद्दल तुला बोलायचंय? मग त्याच वेळेला ती सांगते की मला एक महत्वाचं हे बोलायचं आहे तुमच्याबरोबर की तुम्ही प्लीज लग्नाला या ना. तुम्ही गिरिजाची मावशी म्हणजे तिच्यासाठी तिच्या आईच्या जागी तुम्ही आहात. त्यामुळे जर तुम्ही लग्नाला आलात ना तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा मग आता लगेचच ती बोलून दाखवते की हे बघ पोरी, मला त्या लग्नाला काही यायला जमणार नाही, कारण की ते लग्न मला अगोदरपासूनच मान्य नव्हतं. ते लग्न हे गिरिजा का करतीये मला तेच कळत नाही. खरं तर मनी तिला सांगितलं होतं की त्या नाग्या म्हणजेच तो माझा दुश्मन आहे आणि त्याच्या घरात तू लग्न करून झालं मला अजिबातच पसंत नाही. परंतु ते त्या मुलीने अजिबात ऐकलेलं नाही. म्हणूनच आता मला एक गोष्ट लक्षात आली की किती काही झालं ना तरीही माझं आता त्या त्याच्या सोबत पटत नाही. मग त्या घरात मी जाणारही नाही आणि त्याच्याच मुलाशी माझ्या गिरिजाच लग्न होताना मी कसे तरी डोळ्याने बघू. त्यामुळे मला तिकडे काही जाता येणार नाही. सायली समजवते की हे बघा, किती काही झालं तरीही तुमच्यासाठी तुमच्या मुलीचा आनंद महत्वाचा नाहीये का? कितीही काही झालं तरीही नागेश्वरच जाऊ दे. परंतु तुम्हाला रुद्र किती चांगला आहे मुलगा म्हणून आणि एक माणूस म्हणून हे तर माहीत असेलच. म्हणजे रुद्र जे आहे त्यांना मी पर्सनली ओळखत नाही, परंतु माझे मिस्टर म्हणजेच अर्जुन हे त्यांचे चांगले मित्र आहेत आणि अगदी लहानपणापासून त्यांची चांगली मैत्री आहे, एकमेकांशी ओळख आहे. त्यामुळे ही जर म्हणत असाल की रुद्र हा चांगला नाही तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकणार नाही, कारण की अर्जुन सर म्हणजेच माझे जे मिस्टर आहेत ते रुद्रला खूप चांगले ओळखतात. त्यामुळे आपण एक गोष्ट नक्कीच म्हणू शकतो की त्यांच्या आणि यांची चांगली मैत्री असल्याने रुद्र हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. आपण त्याच्या बाजूने नक्कीच खात्री देऊ शकतो की किती काही झालं तरीही तो काही चुकीचं वागणार नाही. तेव्हा सगुणा म्हणते की मला काही माहीत नाही, पण त्याचवर आता सायली म्हणते की तुम्ही प्लीज समजून घ्या मला. तर सायलीला ती म्हणते की ते सगळं जाऊ दे, मी गिरिजाच काय आहे ते बघेन किंवा तिला नंतर भेटेन, परंतु मला त्या नाग्याच्या घरात अजिबात यायचं नाहीये. किती काही झालं तरीही. तेवढ्यातच आता ती म्हणते की बरं चालेल. मग ती विचारते की बघ बाकी काय, म्हणजे तुझ्या घरातले सगळे ठीक आहेत ना? म्हणजे तुझ्या सासूला मी ओळखते, कल्पनाला, त्याचबरोबर प्रतिमा हत्या कशी आहे? तेव्हा प्रतिमा बद्दल विचारल्यावर सायली म्हणते की तुम्ही प्रतिमा हत्याला ओळखता? तेव्हा मग सगुणा म्हणते की हो ओळखते मी तिला, म्हणजे जुनी ओळख आहे आमची. आम्ही जेव्हा तिकडे यायचो तेव्हा ओळख होती, म्हणजे गिरिजाच्या सोबत जेव्हा गिरिजाची आई वगैरे असायची तेव्हा आम्ही जायचो. असं म्हटल्यावर आता लगेचच सायली म्हणते की हो प्रतिमा हत्याबाबत खूप मोठी गोष्ट घडली, त्यामुळे आम्ही खरं तर तिथेच असायला हवे होतो, परंतु या लग्नासाठीच आम्ही दोघंजणही इथे आलो. मग त्यावर सगुणा विचारते की कोणती मोठी गोष्ट? मग ती सांगते की मोठी गोष्ट म्हणजे 22 वर्षापूर्वी त्याचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामधून आता त्यांना सगळं काही आठवायला लागते. आता हळूहळू त्यांची मेमरी परत यायला लागली.
एका माणसाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. महिप्त नावाच गुंड. आता हे ऐकल्यावर सगुणा म्हणते की महिप्त हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते. मग सायली म्हणते की म्हणजे तुम्ही हे नाव इथे ऐकलं? त्याचबरोबर ती म्हणते की हो, इथेच ऐकलंय मी. म्हणूनच आता ती म्हणते की बरं ती फोटो दाखवते आणि म्हणते की बघा, हाच आहे का तो महिप्त ज्याच्याबद्दल मी बोलते? याचं नाव महिप्त शिकरे. तेव्हा तो फोटो पाहिल्यानंतर सगुण म्हणते की अगं, हा महिप्त शिकरे हा तर हल्ली मला भेटला होता इथे 4 दिवसापूर्वी. लगेच सायली म्हणते की काय 4 दिवसापूर्वी हा माणूस तुम्हाला इथे भेटला? तेव्हा मग ती सांगते की हो अगं, 4 दिवसापूर्वीच भेटला होता. हा तर नाग्याचा माणूस आहे आणि तुला सांगू, 1 नंबरचा बावड माणूस आहे. हा नाग्याने मला संपवण्यासाठी इथे पाठवलं. ऐकल्यावर सायलीला धक्काच बसतो की म्हणजे आम्ही ज्यांच्या घरात राहतोय, म्हणजेच रुद्रचे वडील नागेश्वर काका यांचा महिप्त मित्र. तेव्हा मग ती सांगते की हो, बरोबर ऐकतेस तू. अगं, हाच आहे मित्र. मग यालाच मी पाहिलं होतं 4 दिवसापूर्वी आणि हा इथेच कुठेतरी तडमडत असणार मला माहिती. कारण नाग्याने त्याला माझा जीव घ्यायला सांगितले, कारण मी दुश्मन आहे ना नाग्याची. म्हणून हे ऐकल्यानंतर ती म्हणते की अगं, तुला माहिती आहे या माणसाबद्दल माहिती विचारण्यासाठी मगाशी एक मुलगी आली होती इथं आणि ती पण तुझ्यासारखीच सांगत होती की महिप्तला, या माणसाला तुम्ही कुठे बघितले का? तिने पण मला फोटो दाखवला. आता लगेचच सायली विचार करते की नक्की कोण, म्हणजे कशी मुलगी होती साधारण? मग सायलीला ती वर्णन सांगते की तुझ्यासारखीच पिवळ्या साडीत आलेली, अगदी चिमुरडी होती. म्हणजे होती लांब सडक, बारीक सडपातळ, पण अगदी आगाव कार्टीवात होती. मला मग सायलीला लक्षात येतं की प्रिया. मग ती म्हणते की अच्छा, प्रिया होती का ती? तेव्हा मग सगुणा म्हणते की हो, तिचं नाव ती प्रिया म्हणूनच सांगत होती. आता सायलीच या लक्षात येतं की महिप्तच्या पाठला करत करत प्रिया पण इथेच आहे. पण नक्की प्रिया महिप्तच्या पाठला का बरं करत असेल, असा विचार सायलीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच सायली आता सगुणा मावशीला रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज लग्नासाठी या लांबून का होई ना गिरिजाला आशीर्वाद द्या. आणि सगुणाच्या इथून ते निघून अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन सर, एक महत्वाची गोष्ट मला समजली. अर्जुन जरा मस्ती मजाकच्या मूडमध्ये असतो. तेव्हा सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, मी अजिबात त्या मूडमध्ये नाही. खूप महत्वाची मोहिप्तच याबद्दल लीड न्यूज सांगायची. आता हे ऐकल्यानंतर तो म्हणतो की काय, महिप्तच्या बद्दल कोणती अशी गोष्ट? तेव्हा मग ती सांगते की अर्जुन सर, महिप्तच्या बद्दल मला हे सांगायचं आहे की मी आता ज्या सगुणा मावशीकडे गेले होते, म्हणजेच गिरिजाची मावशी, तिने महिप्तबद्दल एक मोठी गोष्ट अशी सांगितली की महिप्त इथेच आहे, म्हणजेच तुळजापुरात. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय, तुळजापूरमध्ये महिप्त? तेव्हा महिप्त ती म्हणते की सर, आणखी एक पुढची गोष्ट महत्वाची, म्हणजे महिप्त याच घरात असण्याची शक्यता आहे. मला एक गोष्ट आठवते. आपल्याला काल व्हिडिओ कॉल चालू असताना बाबांनी जेव्हा सांगितलं की मागून महिप्त दिसतोय, तर खरंच तो महिप्तच होता. या इथल्यावर आता लगेचच ती म्हणते की म्हणजे आपण महिप्तला शोधत होतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की तेव्हा तर आपण त्या रूमकडे जात होतो, तिथे गेस्ट हाऊस होतं. पण आपल्याला नागेश्वर काकाने सांगितलं की तिथे त्याची जुनी शेतीची अवजार वगैरे आहेत म्हणून. त्याचबरोबर सायली म्हणते की सर, तिथेच तर पाणी मुरत, कारण की नागेश्वर काकांचाच मित्र महिप्त आहे. मग अर्जुन म्हणतो की सायली, मग आपल्याला त्याला लगेचच गाठायला हवं, पोलिसांना इन्फॉर्म करून आपल्याला महिप्तला ताब्यात घ्यायला हवं, कारण की खूप मोठी गोष्ट घडू शकते. सायली म्हणते की हो, तो महिप्त इथे सगुणा मावशीच्या पण जीवाला धोका आहे त्याच्याकडून. म्हणूनच आपण पोलिसांकडून मदत करून त्याला लवकरच फरार केले पाहिजे, किंवा त्याला पोलिसांच्या तावडीत लवकरात लवकर दिलं पाहिजे, असं ती विचार करत असते. त्याच वेळेला इथे प्रिया मात्र वेगळ्या गॅस टेन्शनमध्ये असते. तिलाही काही करून महिप्तला शोधायचं असतं. ती म्हणते
की आता लवकरात लवकर काही करून महिप्तला मला गाठलं पाहिजे. नागेश्वर त्या एका खोलीकडे गेस्ट हाऊस मधल्या सारखा जातोय हे तिच्या लक्षात आलेलं असतं, म्हणून ती म्हणते की बरोबर इथे सारखे हे नागेश्वर जात आहेत. याचा अर्थ की इथेच कुठेतरी महिप्त असण्याची शक्यता आहे, कारण जसं मला सगुणाने सांगितलं की महिप्त हा नाग्याचा मित्र आहे, म्हणूनच महिप्तला लपवण्यासाठी नागेश्वर नक्की मदत करू शकतो. म्हणूनच याच घरात कुठेतरी नक्कीच नागेश्वर हा लपलेला असू शकतो. नागेश्वरच्या इथेच महिप्त लपलेला असू शकतो असं आता प्रिया सांगत विचार करत असते. आणि म्हणूनच प्रिया मुद्दामच आता इकडे तिकडे बघत ठरवते की मी गेस्ट हाऊसकडे जावं आणि सावीकडून आणि म्हणजेच उर्वशीकडून ती त्या गेस्ट हाऊसची चावी मिळवते, कारण की त्या गेस्ट हाऊसची चावी म्हणजेच लॉक असल्या कारणाने तिला ते चावी मिळवणं कठीण जात असतं. म्हणूनच मग ती ठरवते की आता जाऊन मला उर्वशी किंवा सावीकडून चावी आणली पाहिजे आणि तिथे नक्की महिप्त आहे की कोण या सगळ्याचा शोध मला घेतला पाहिजे. तर महिप्तचा हा शोध घेतानाच सायली आणि अर्जुन यांच प्रियावरती बारीक लक्ष असतं, कारण की प्रियाच्या बाबतीत सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की अर्जुन सर प्रिया पण त्यांचा शोध घेण्याच ठरवते आणि प्रियालाही त्यांचा शोध घ्यायचाच आहे. त्यासाठी आपण लवकरात लवकर प्रियावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. प्रियाला जर आपण लक्ष ठेवलं प्रियावर, तर महिप्त नावाच सावज नक्कीच आपल्या गाळ्याजाळ्यात सापडेल. म्हणूनच मग सायली आणि अर्जुन हे पूर्णपणे महिप्तवरती लक्ष ठेवून असतात. तर आता महिप्त हा तिथे राहून खूप कंटाळलेला असतो. त्याला 1 ते 2 दिवसांची मुदत नागेश्वरने दिलेले असं की एकदा की इकडच लग्न आटोपलं ना की मी तुला नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी हलवेन, पण जरा तुला थांबावं लागेल त्याच वेळेला. आता सायली ही प्रियाचा आणि अर्जुन प्रियाचा पाठला करत असतात आणि ते पाठला करत असताना आता महिप्त म्हणजे महिप्तची जी खोली असते त्या खोलीची चावी प्रियाला मिळते आणि ती चावी घेऊन आता प्रिया कशीतरी लपतचपत त्याच्या रूमपर्यंत येऊन पोहोचलेली असते आणि ती तिथे दरवाजा म्हणजेच तो लॉक उघडते आणि लॉक उघडल्यानंतर पटकन दरवाजा आता ती थोडा पुढे करते, कोणालाही संशय येऊ नये म्हणून. आणि मग आतमध्ये आल्यानंतर ती म्हणते की अन्न सर तुम्ही इथे. तेव्हा मग लगेचच तो म्हणायला लागतो महिप्त की तुझं इथे काय काम आहे. अग चिचुंदरे तू कुठे जाते, म्हणजे तू माझा पाठला करत इथपर्यंत आली का. तेव्हा प्रिया मुद्दामच सांगते की अण्णा सर तुमच्या पाठला कशासाठी करू मी. अहो मी इथे आली ते म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मदतीसाठी. इथे लग्न सुरू आहे ना आणि इथेच माझी मैत्रिणी पण राहते आणि तिच्यासाठी मी आली. हे ऐकल्यावर आता लगेच अण्णा म्हणतो की अच्छा म्हणजे तू इथे लग्नासाठी आली, तर बरं ठीक आहे. मग इथे काय काम तुझं, जाना तिथे लग्नाच्या विधीमध्ये ज्या. इथे कशाला आलीस तू. तेव्हा प्रिया म्हणायला लागते की अहो अण्णा सर इथे कशाला आले, म्हणजे इथे महत्वाचं काम आहे म्हणूनच आले मी. आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही इथे लपले आहात म्हणून, आणि म्हणूनच तुमचा शोध घेतला मी. तेव्हा आता तो म्हणतो की हे बघ ते अर्जुन सायली माझ्या मागावर आहे, त्यामुळे तू जरा लांबच राहा माझ्यापासून, समजलं. चल निघ इथून. तेव्हा आता प्रिया म्हणते की तुम्हाला काय मी मूर्ख वाटले का इथून निघ म्हणायला. तुम्ही आता जे काही लक्षात घ्या, तुम्ही अडकलात ना तर आम्हाला पण अडकवाल. त्यामुळे एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची, तुम्ही इथे आहात मी आता पोलिसांना सांगू शकते, त्यामुळे तुम्ही अडकू शकता. पण लक्षात घ्या तुम्हाला जर अडकायचं नसेल ना तर मी पोलिसांना सांगणार नाही, पण तुम्ही तुमचं तोंड कायमच बंद ठेवायचं. कुठेही तोंड उघडायचं नाही की मी कोण आहे, म्हणजे मी तन्वी नाही, हे तुम्ही कुठेही तोंड उघड करायचं नाही. आणि या अपघाताशी तुमच्या आणि काकांचा संबंध आहे हे मी कोणालाही कळू देणार नाही, परंतु तुम्हाला पण तुमचं तोंड बंद ठेवावं लागेल. तुम्ही सारखी माझ्या डोक्यावर जी तांगती तलवार ठेवताय ना ती अजिबात ठेवायचं नाही. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमची मुलगी साक्षी ही जिवंत आहे
हे मी कोणालाही अजून सांगितलं नाही, परंतु जर हे पोलिसांमध्ये मी सांगितलं तर मात्र तुमच्याबद्दल काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती. महिप्त चौताळून म्हणतो की हे बघ चिमुरडे, अजिबातच त्याबद्दल काही बोलायचं नाही. माझ्या मुलीबद्दल काही बोललीस ना तर बघ, तुझ्यामुळे एकदा ती जेलमध्ये गेली आणि जर पुन्हा पुन्हा ती जेलमध्ये गेली तर बघ मी तुझं काय करेन ते. प्रिया आता म्हणते की हो महिप्त सर, मी घाबरले, पण तुम्ही आमची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही आमच्या विरोधात तोंड उघडलं ना तर साक्षीच्या विरोधात पण मी तोंड उघडलच म्हणून समजा. तेव्हा महिप्त तिला विचारतो की तुला माझी मुलगी कुठे दिसली? साक्षी, तू बोललीस का तिच्याशी कशी येती? तेव्हा प्रिया म्हणते की अगदी मस्त मजेत आहे तुमची मुलगी, आणि ती तुमच्या बंगल्याच्या बाहेर आली होती तुमचा शोध घेण्यासाठी. पण काळजी करू नका, जर तुम्हाला हवं तर मम्मी तिला कळवते. पण एक गोष्ट नक्की की तुम्ही कुठेही आमच्याबद्दल तोंड उघडायचे नाही. अशा प्रकारे आता प्रियाने चांगलीच महिप्तला दम घातलेला असतो आणि त्यालाही हे सगळं गपचूप ऐकून घ्यावं लागतं, कारण की त्यालाही पोलिसांच्या तावडीत साप पपडायचं नसतं. परंतु तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुनने बाहेरून सगळं काही सायच्या प्रियामध्ये आणि महिप्तमध्ये बोलणं झालेलं असतं ते ऐकलेलं असतं. त्यामुळेच आता पोलिसांनाही महिप्तच्या बाबतीत म्हणजे महिप्तला पकडण्यासाठी सायली आणि अर्जुन यांनी अगदी योग्य वेळेत खिल्डिंग लावून ठेवलेली असते. त्यामुळे आता प्रतिमाच्या आणि रविराजच्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या महिप्तला पोलिसांनी तुळजापुरात आता अटक करणार असतात. परंतु महिप्त समोर बरोबर बबर कोण काका आहे ज्याने अपघात घडवून आणला ते अजूनही अर्जुनला समजलेलं नसतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.